नमस्कार मंडळी, तुमचं स्नेहपूर्ण मेजवानीमध्ये मी शुभांगी खूप सारं स्वागत करते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। आज आपण बनवूयात लसुणी पालक। त्याच्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। लाल तिखट, बेसन पीठ, गरम मसाला, हळद, ठेचलेला लसूण, धना पावडर व बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पालक टाकून घेऊयात। हा स्वच्छ धुतलेला पालक आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण हा जास्त वेळ शिजवायचा नाही आहे, 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हा शिजवून घेऊया। जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे। आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे, त्याच्यामुळे जास्त शिजवायचा नाही। आता आपण हे काढून घेऊया। आपला पालक इथे शिजलेला आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया। ते जेणेकरून याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि पालक थंड होईल आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा हिरवी होईल, लालसर होणार नाही। आता मी हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेते। याच्यामध्ये थंड पाणी, आता हे राहिलेलं पाणी आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत। आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया। आता मी इथे कढईमध्ये तेल ओतून घेते। इथे मी 2 चमचे तेल ओतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊयात आपण। जिरं छान फुललं की आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेऊया। आता मी याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे, तो आपण आता थोडासा हलवून घेऊया, जेणेकरून तो तेलामध्ये चांगला भाजला जाईल। लसूण लालसर रंगावरती आला की आपण याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया। इथे मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे, तो मी सगळा याच्यामध्ये टाकते। कांदा छान लाल भाजला की आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकूया। 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे मी। हे आपण छान हलवून घेऊया। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो मी इथे अर्धे घेतलेला आहे, जास्त टोमॅटो टाकायचं नाही, नाहीतर आपली भाजी आंबट होईल, म्हणून इथे मी अर्ध्या टोमॅटोचा वापर करते। इथे मी बारीक चिरलेले थोडी पालक घेतली आहे, ती पण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। हळद, धना पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। आपण हे सगळं आता चांगलं हलवून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपण हे हलवूया। मसाला चांगला आपला भाजून झाला की आपण याच्यामध्ये आपली ग्रेव्ही टाकून घेऊया। तुम्ही इथे ग्रेव्ही पाहू शकता, हिरवी झालेली आहे, रंग अजिबात बदललेला नाही आहे। आपण आता हे सगळं हलवून घेऊया। मसाले चांगले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, सगळीकडून हलवून घ्यायचं। व जे आपण मगाशी गरम पाणी उरवलेलं होतं भाजी शिजवताना, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसंच टाकायचं, कारण आपण आधी पालकची भाजी शिजवून घेतलेली होती। आता आपण हे चांगलं हलवून घेऊया व आपण हे 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊ झाकण ठेवून। आता इथं आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपण हे सगळीकडून आता अजून एकदा हलवून घेऊया। आता आपली इथे भाजी शिजून तयार झालेली आहे। आपण आता गॅस बंद करूया। इथे मी इथे तडक्यासाठी 1 चमचा तेल ओतते। तुम्ही इथे तूपही वापरू शकता। 1 चमचा जिरं,
लसूण मगाशी चिरून घेतलेला बारीक, व गॅस बंद करून आपण याच्यात बेडगी मिरची 2 टाकणार आहोत. गॅस बंद करायचा नाही तर याच्यामध्ये जाळ होण्याची शक्यता असते. आपण आता हे भाजीमध्ये टाकून घेऊया. भाजी थंड झाली की मग याच्यामध्ये थोडं टाकून द्यायचं, गरम गरम टाकायचं नाही. आता आपण हे सगळं हलवून घेऊया. अशा पद्धतीने आपली लसणी पालक इथे तयार झालेली आहे.